तर आज भरपूर दिवसातून मी बनवणार आहे शेवगा हंडी. बरेच दिवस झालं व्हिडिओ पोस्ट नाही केला, तर म्हटलं आज एखादी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची. तर आज आपण शेवगा हंडी बनवूयात. तर त्यासाठी मी इकडे मीडियम आकाराचे 3 कांदे ना सोल कट करून भाजून घेणार आहे. शेंगा मी शिजवून ठेवलेले आहेत, मिठाच्या पाण्यात शिजवल्या होत्या, बट थोडं लेट झालं म्हणून मग मी ते पाणी घेतलं नाही. लसूण, आलं, खोबरं आणि थोडीशी डाळ आणि कोथिंबीर असं काहीचं वाटण असणार आहे. तर चला बनवूयात आपण. कांदा मी तोपर्यंत छान भाजून घेणार आहे तेलात. छान परतून घ्यायचा. नाही परतला ना तर त्याची कच्चापणा जो असतो ना, म्हणजे वेगळंच टेस्ट लागते. असा कच्चा असतो कांदा, ती ग्रेव्ही व्यवस्थित होत नाही, म्हणून कांदा छान भाजून घ्यायचा. शेवग्याचे भरपूर फायदे आहेत, जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. मी नव्याने सांगायची काही गरज नाही. मला तर फार आवडतो शेवगा, पण काही केले वेदा शेवग्याची भाजी खात नाही ना. त्याला शेवगा फ्राय आवडतो ना, रस्सा आवडतो ना, शेवगा असं हंडी आवडली काहीच आवडत नाही. सांबारमध्ये पण टाकलं तरी तो खात नाही. ठीक आहे, चालायचं मुलांना. आता मी त्याला खूप ट्राय करते सवय लावायची, बट त्याला नाही लागत. तर ठीक आहे, चालायचं. तर इकडे मी आता सगळा मसाला वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चला. आता इकडे मी थोडं खोबरं, लसूण आणि आलं थोडंसं भाजून घेणार आहे. मला खरं तर काळ्या मसाल्याच्या भाज्या चुलीवरच्या फार आवडतात, पण आपलं इतकं नशीब एवढं कुठं शहरात चुलू करावी आणि त्यावरती करून खावं. तर चुलीत भाजलेला तो आहारावर भाजलेला कांदा आणि असं खोबरं वगैरे, काय त्याची टेस्ट एक वेगळीच लागते, अप्रतिम असते. छान खोबरं पण खरपूस भाजून घेतले मी आता. खोबरं, आलं आणि लसूण. त्यानंतर यात मी थोडीशी डाळ टाकणार आहे. डाळ पण भाजून टाकतात. आता आमच्या इकडे तर टाकतात, बऱ्यापैकी मसाल्याच्या भाज्यात डाळ टाकतातच. थोडंसं मिक्स होतं, म्हणजे भाजी अशी वेगवेगळी नाही वाटत, मिक्स होऊन जाते छान. ही काही खूप जास्त नाही घेतली, थोडीशीच घेतलेली आहे. आपण जो म्हणतो दाटसरपणा, तर तो येतो. बरेच दिवस झाला व्हिडिओ काही शेअर नाही केला किंवा व्हिडिओ अपलोड नाही केला. तर म्हटलं आज खूप दिवसातून, काय माहीत नाही, पण कधी कधी असं होतं की ना कॅमेरा मोबाईल हातात घ्यायची इच्छा राहते ना, काही कुठल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. मध्यंतरी खूप काही अशा गोष्टी घडून गेल्या जेणेकरून मूड पूर्ण ऑफ होऊन गेला होता ना. व्हिडिओ शूट, कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या गोष्टी दाखवणं, खूप बोर झालं होतं एकंदरीत. पण ठीक आहे, मूव ऑन तर व्हावंच लागतं प्रत्येक गोष्टीतून. तसंच काहीसं झालं. डाळ पण आता छान भाजून झाली आहे. आता हे सगळं काढून घ्यायचं, गॅस करूया बंद. तर असं काहीसं आहे. हे जे आहे हे काळं वाटण आता मी भाजून घेतलेलं, जे शेंगदाणे खोबरं वगैरे जे आहे ते, आणि इकडे हिरवं वाटण. चला आता आपण वाटून घेऊयात आणि मग भाजीला पुढे दाखवते मग काय कसं करायचं. चला. तर इथे मी आधी हिरवं वाटण वाटून घेते, जे की खोबरं वगैरे जे आपण घेतलं होतं ते, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि आलं. खूप साधी काळ्या मसाल्याच्या भाज्या खूप करायला साध्या असतात, पण कधी कधी सकाळच्या गडबडीत खूप तामझाम करत बसायला नको वाटतं, म्हणून मग नको वाटतं सकाळी बनवायला. बारीक करून घेऊयात आता. तर हे वाटण झालं. यात थोडंसं पाणी ॲड करायचं, खूप नाही, थोडंसंच ॲड करा. झालं वाटून. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते. सगळं काढून घ्यायचं भांड्याला लागलेलं.
अजिबात वेस्ट नाही झालं पाहिजे. फुकट नाही आलेलं, सगळं काढून घ्यायचं. थोडीशी गंमत केली, चालतंच. पण हे भांड्याला लागलेलं ना सगळं वेस्ट होऊन जातं. म्हणून मग आता हे तर वेस्ट होणार नाही आहे, कारण यातच मी आता काळं वाटण पण वाटणार आहे, तर हे तर वेस्ट नाही होणार आहे. मी इकडे आधी थोडी ही डाळ आहे ना ही वाटून घेणार आहे. मला असा भाजलेला कांदा खायला खूप आवडतं, खूप छान लागतो. आता आधी डाळ वाटून घेते मी. चला, आता यात कांदा टाकायचा. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. थोडं तेल बास होतं मला, तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाकू शकता. मी इकडं परत शेंगात थोडंसं पाणी टाकून गरम करायला ठेवलं, कारण मला असं पण पाणी गरम करायचंच होतं भाजीसाठी. तर म्हटलं ठीक आहे, शेंगा पण थोड्याशा पाण्यात टाकाव्यात, म्हणजे गरम शेंगा पण, कारण मी उकळून ठेवल्या होत्या सकाळी, पण व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मग मी सकाळी भाजीला फोडणी नाही दिली, म्हटलं दुपारीच देता येईल. दोन्ही पण वाटून घेतलेत. हे काळा मसाला आणि हे आपलं हिरवं वाटण. चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात. तेल तापले, आता आपण यात मसाला ॲड करूयात. छान मिक्स करून घेऊयात. थोडंसं हे परतलं की यात आपण काळा मसाला ॲड करूयात, जो आपण हे कांदा आणि जी डाळ वाटली होती ना, तर तो थोडं याला हलकंसं परतू देऊयात आणि मग ते ॲड करूयात. परतलं हे छान आता थोडं हलकंसं. त्यानंतर आता आपण यात जो आपण काळा मसाला जो वाटलेला होता तो ॲड करूयात. शक्य असेल ना तर तुम्ही यात पाणी न टाकताच वाटा, कारण पाणी असेल ना तर हा काळा मसाला ॲड करून घेतला. आता छान तेल सुटेपर्यंत आधी थोडी परतून घेऊयात आणि मग त्यात आपले जे मसाले असतात, चटणी मीठ मसाला काय म्हणतो ते सगळं ॲड करून मग तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता हे थोडं एकजीव करून घेऊया. हे परतवलंय मी, तेल सुटेपर्यंत आपण छान परतूपर्यंत थांबूयात आणि मग नंतर तुम्हाला फायनल दाखवते. खिडकी लावून घेते थोडंसं, कारण खूप वारं सुटते आणि वारं सुटलं की गॅस भिजतो, त्यामुळे मग खिडकी मी लावून घेते. आता मसाला इकडे तो परततोय, तोपर्यंत आपण घरचा मसाला आणि चटणी वगैरे काढून घेऊयात. चला, तर यात मी माझा घरचा जो मसाला आहे तो ॲड करणार आहे. किचन किंग मसाला पण टाका, खूप छान टेस्ट येते, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी हा टाकणार आहे. थोडासा कांदा लसूण मसाला, तर मला तिखट कमी हवं आहे आणि माझा जो घरचा मसाला आहे तो फार तिखट आहे, त्यामुळे मी तो थोडाच टाकला आहे. आणि थोडी हळद आणि लाल मिरची पावडर.
स्पायसी नको आहे मला, कारण वेदा खाणार नाही, म्हणून मी थोडं थोडं सगळं टाकणार आहे. तर हे सगळे, हे जे मसाले आहेत हे घरचे मसाले आहेत माझे. या व्यतिरिक्त मी यात काहीच टाकणार नाही आहे. बघूयात आता. हलकासा मसाला परतलेला आहे. आता यात मसाले टाकायला हरकत नाही. चल, बाकीचे मसाले मी ॲड करते यात. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला आपण याला सगळ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हा छान परतवून घेणार आहे. छान असं तेल सुटलंय आता, बघितलं ना, सगळं दिसत असेल तुम्हाला. आता यात आहे ना शेंगा ॲड करणार आहे मी, ज्या की मी इकडे ना गरम करायला ठेवल्या होत्या गरम पाण्यात. ॲक्च्युली मी सकाळी करून घेतल्या होत्या, पण मी आता परत ठेवल्या होत्या. आता मी ते ॲड करणार आहे. चला, तुम्ही पाण्यासकट डिरेक्टली ॲड करू शकता, पण मी तसं करत नाही. बऱ्यापैकी शेवगा आहे माझ्याकडे, कारण मी भरपूर आणला होता. कारण शेवग्याचे भरपूर असे फायदे आहेत. मी नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर मग मला शेवगा बरा पडतो कॅल्शियमसाठी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यासाठी सगळ्याच गोष्टींसाठी शेवगा. आता अलीकडे तर शेवग्याची पावडर पण लोक विकत घेत आहेत. बाहेरच्या देशात तर ती पण खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. आपल्या इथे असून आपण खात नाही. आता जर का कोणाला नुसतं सुक्का शेवगा हवा असेल ना, तर तुम्ही त्यात थोडं पाणी ॲड करून थोडं शिजवून ग्रेव्ही एकदम थोडंसं पाणी ठेवू शकता. पण आता मला नको आहे तसं. मी 1-2 मिनटं शेवग्याला हा मसाला छान कोट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग यात पाणी ॲड करणार आहे. कढईमध्ये मी मसाला वगैरे म्हणजे कांदा वगैरे भाजून घेतला होता, तर त्याच कढईत मी पाणी पण गरम केलं होतं. आता थोडं थोडं पाणी मी त्यात ॲड करणार आहे. काहींना एवढी दाटसर हवी असेल ना, तर शेंगा ऑलरेडी थोडे शिजलेले असतात. फक्त 1-5-10 मिनटं ठेवले की शेंगा आणखी छान शिजतात आणि मग गॅस बंद करून अशी पण भाजी छान लागते. बट मला एवढी घट्ट नको आहे, कारण आमच्या घरात सगळे चुरून खाणार आहेत. म्हणजे विकी पण चुरून खातो, मी पण चुरून खाते, त्याशिवाय भाजीची टेस्टच नाही. तर आता मी सगळं पाणी हळूहळू ॲड करणार आहे यात. गरम पाणी ॲड करायचं कधी पण लक्षात ठेवायचं. थंड पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर मग भाजीला तरी येत नाही. आता ह्याला तुम्हाला आणखी दिसणार नाही. आणखी मला यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मला ॲड करायची आहे. मी आणखी थोडं पाणी गरम करायला ठेवणार आहे. आणि मला अजून पण वाटते की ती थोडीशी घट्ट आहे, म्हणून एखादा अर्धा ग्लास पाणी त्यात ॲड होऊ शकतं. मी परत एकदा पाणी गरम करायला ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यात जाणार आहे ती म्हणजे मीठ. मिठाशिवाय भाजीला टेस्टच नाही. महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात जास्त.
हळूहळू भाजीला तरी यायला लागली आहे, दिसत असेल तुम्हाला. आली का भाजीला तरी आली. भाजीची तरी पाहू शकता. अशी ऑलरेडी खूप भाजी देखणी दिसते आणि त्याची आणखी थोडी टेस्ट वाढावी आणि आणखी छान दिसावी त्यासाठी मी वरतून त्यात थोडी कोथिंबीर ॲड करते. छान अशी हिरवीगार कोथिंबीर आहे माझ्याकडे, मी सकाळीच आणली होती. मस्त ॲड करते आणि बघा खरंच खूप छान दिसते भाजी. दिसतायचं पण आणि खायला पण खूप टेस्टी झाली असणार आहे, मला माहिती आहे. मस्त गरम गरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, नाहीतर छान असा वाफळलेला भात, काय टेस्ट लागते काय सांगायचं. सुख जर काय असेल ना तर हे एकदा नक्की बनवून पहा आणि नक्की टेस्ट करा. ऑफकोर्स बऱ्यापैकी बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती असेल, तरी पण मला शेअर करावीशी वाटली म्हणून मी केली. तर असा काहीसा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट टाईमपासून आय विल बी ट्राय की मी डेली व्लॉग अपलोड करेल. चला बाय, भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.